हॅलो स्टुडंट्स, आता आपण स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर हा पार्ट पाहणार आहोत. फार महत्त्वाचा क्वेश्चन आहे, परीक्षेत नेहमी विचारला जातो. फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. खूप मोठी प्रोसेस आहे स्क्वेअर रूट फाइंड करायची आणि चेक करणं मात्र फार सोपं आहे ते. तर स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर जेव्हा मी डिफाईन केला त्याची डेफिनेशन फार चांगली लक्षात पाहिजे. म्हणजे त्यातला डेफिनेशन मधला एक पार्ट z इक्वल्स a प्लस ib या फॉर्म मध्ये जे नंबर्स असतात त्यांना कॉम्प्लेक्स नंबर्स असं म्हणतात. त्यातला a आणि b हे दोघेही रियल नंबर्स असतात. हे फार महत्त्वाचं आहे. a आणि b दोन्ही रियल नंबर्स असतात. पुन्हा सांगतो, नीट आहे. आता फॉर एक्झाम्पल z इक्वल्स 3 मायनस 4i हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. ह्यातला 3 हा नंबर बघा आणि हा -4 हा नंबर बघा. हे दोघेही रियल नंबर्स आहेत. हा 4i किंवा -4i हा इमॅजिनरी पार्ट आहे, पण त्यातला नुसता -4 जो आहे ना तो रियल नंबर आहे. त्यामुळे a आणि b हे दोघेही रियल नंबर्स असतात हे आपल्याला चांगलं लक्षात असलं पाहिजे. डेफिनेशनचा जो पार्ट, कारण ज्यावेळेस तुम्ही एखाद्या कॉम्प्लेक्स नंबरचं स्क्वेअर रूट शोधता त्यावेळी a आणि b ची ऍक्च्युअली व्हॅल्यूज मिळवत असता आणि ते a आणि b दोघेही काय असले पाहिजेत तर ते रियल नंबर्स असले पाहिजेत. याचा वापर करून आपण या a प्लस ib चा वापर करून आपण नंबर्स कॉम्प्लेक्स नंबरचे स्क्वेअर रूट्स पाहणार आहोत. ठीक आहे. बरं, त्यातला एक्सरसाइज मध्ये एकूण पहिल्या क्वेश्चन मध्ये टोटल 5 क्वेश्चन आहेत. त्यातला मी एखाद दुसरा क्वेश्चन तुम्हाला करून दाखवतो. बरं, एक्सरसाइज 1.2 पेज नंबर 9 है बघा. एक्सरसाइज 1.2 क्वेश्चन नंबर फर्स्ट त्यातला फर्स्ट क्वेश्चन बघूया. फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर. 8 -8 -6i असा आपल्याला नंबर दिलाय आणि याचा तुम्हाला स्क्वेअर रूट शोधायचं आहे. बरं, लेट द स्क्वेअर रूट ऑफ -8 -6i इक्वल्स a प्लस ib. या नंबरचं स्क्वेअर रूट a प्लस ib येतं असे अज्युम करा. वेअर हे न विसरता मेन्शन करा a and b बिलॉंग टू r. रियल नंबर्स असले पाहिजेत. a आणि b दोघे काय पाहिजे, रियल नंबर्स असले पाहिजे. आता रूट जाण्यासाठी आपण स्क्वेअरिंग बोथ साइड्स करतो. स्क्वेअरिंग बोथ साइड्स. इथलं रूट निघून गेलं. -8 -6i इज इक्वल टू, इकडे मात्र a प्लस ib चा ब्रॅकेट स्क्वेअर करावा लागेल आपल्याला. बायनोमियल आहे, a प्लस ib चा ब्रॅकेट स्क्वेअर करावा लागेल. -8 -6i ऍज इट इज. a प्लस ib चा स्क्वेअर, फर्स्ट टर्म स्क्वेअर a स्क्वेअर प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. आता हा स्क्वेअर जो आहे तो i स्क्वेअर b स्क्वेअर आहे. i स्क्वेअर b स्क्वेअर. i स्क्वेअर म्हणजे -1 म्हणजे -b स्क्वेअर. प्रोडक्ट ऑफ 2 डबल ऑफ दैट twice ab i. ओके. नेहमीप्रमाणे रियल पार्ट रियलशी आणि इमॅजिनरी पार्ट इमॅजिनरीशी इक्वेट करायचं. इक्वेटिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट्स. हा रियल पार्ट रियलशी इक्वेट करा. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इक्वल्स -8. इक्वेशन 1. twice ab equals -6i. twice ab equals -6, not I. twice ab equals -6. 2 ने डिवाइड केल्यानंतर ab equals -3. ab equals -3. आता यात तुम्ही कोणतीही एक टर्म RHS मध्ये ट्रान्सफर करून घ्या. तुम्हाला हवं तर a ट्रान्सफर करा, b ट्रान्सफर करा, जे तुम्हाला हवे. मी आता समजा a ट्रान्सफर करतो तर काय मिळालं सांगा. b equals -3/a. आता आपण इक्वेशन्स 1 आणि 2
सायमल्टेनियसली सॉल्व्ह करणार आहोत किंवा इक्वेशन्स 1 आणि 2 सिम्प्लिफाय करणार आहोत. बी ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ ए जी आहे ती यात रिप्लेस करायची. फ्रॉम 1 and 2 a square minus b square इथे कंटिन्यू करू. बघा a square minus b square आता इथं b आहे. b म्हणजे -3 upon a -3 upon a चा स्क्वेअर a square minus b square equals -8 from equations 1 and 2 b ची व्हॅल्यू वरती रिप्लेस करून घेतो. नाउ a square as it is त्याला डिनॉमिनेटर 1 आहे. हे मायनस साइन आहे तसं बरं का, मायनस मायनस प्लस नाही का, तर या निगेटिव्ह टर्मचा स्क्वेअर केला की ते आपलं साइन पॉझिटिव्ह होणार आहे. 9 upon a square is equal to -8 as it is. क्रॉस मल्टिप्लिकेशन a raised to 4 -9 upon a square ते ट्रान्सफर केले -8 a square. a raised to 4 -9 upon a square ट्रान्सफर केले -8 a square. काय आहे याच्यामध्ये a raised to 4 plus 8 a square -9 is equal to 0. सिंपल क्वाड्रेटिक आहे. -9 ला स्प्लिट करा, डिफरन्शिएट यायला पाहिजे. 9 म्हणजे 9 आणि रेस टू 4 आहे बरं का, लक्षात ठेवा. त्यामुळे फॅक्टर्स कसे पडतील बघा. a square 9 म्हणजे 9 ना, a square plus 9 आणि a square minus 1. रेस टू 4 मधलं इक्वेशन आहे. ज्यावेळी आपलं x स्क्वेअर मध्ये असतं बघा, x स्क्वेअर मध्ये आपण इथे x लिहितो म्हणजे रूट घेतो त्याचं, तसं आहे. इज इक्वल टू 0. जेव्हा दोन ब्रॅकेटचा प्रॉडक्ट 0 असेल तेव्हा आयदर फर्स्ट टर्म 0 और सेकंड टर्म 0. यात मिळेल तुम्हाला a स्क्वेअर इक्वल्स -9 और a स्क्वेअर इक्वल्स 1. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर a इक्वल्स, मला सांगा निगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट काय असतं रे, तर इमॅजिनरी असते. इमॅजिनरी a स्क्वेअर म्हणजे -9 आहे, मग a काय असेल, स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह नंबर इमॅजिनरी असतं. आपलं सुरुवातीचं लेक्चर आठवा, फर्स्ट लेक्चर. और a इक्वल्स प्लस और मायनस 9. आता इथं a इक्वल्स प्लस और मायनस 3i इज नॉट पॉसिबल. हे बघा, त्यासाठी म्हणलं होतं डेफिनेशन चांगली घ्यायला पाहिजे. a इक्वल्स प्लस और मायनस 3i इज नॉट पॉसिबल सिन्स a बिलॉंग्स टू r. a हा रियल नंबर असला पाहिजे आणि हा तुमचा काय सांगा, इमॅजिनरी. त्यामुळे a ची व्हॅल्यू काय असली पाहिजे, देअरफॉर a इक्वल्स काय असलं पाहिजे, प्लस और मायनस 1 असलं पाहिजे. a इक्वल्स काय असलं पाहिजे, प्लस और मायनस 1. ठीक आहे. मग a प्लस 1 असेल तर b ची व्हॅल्यू काय आणि a मायनस 1 असेल तर b ची व्हॅल्यू काय. फ्रॉम टू when a equals plus 1, when a equals plus 1 तेव्हा b ची व्हॅल्यू काय बघा, b इक्वल्स -3 upon 1 म्हणजे -3. आणि when a equals -1 त्यावेळेस b ची व्हॅल्यू काय असेल बघा, -3 upon -1 म्हणजे +3. थोडक्यात तुम्हाला a आणि b च्या व्हॅल्यूज मिळाल्या. मग आपलं स्क्वेअर रूट काय आहे बघा सांगा, a प्लस ib हे स्क्वेअर रूट आहे. ठीक आहे, स्क्वेअर रूट काय, a प्लस ib. देयरफॉर स्क्वेअर रूट ऑफ -8 -6i इक्वल्स काय होतं सांगा ते, a प्लस ib किंवा b आहे. सांगा a ज्यावेळेस +1 असेल, त्यावेळेस b किती असेल, मग तुमचा b किती आहे, -3 म्हणजे -3i. बघा a जेव्हा 1 असेल तेव्हा b किती आहे, -3 i as it is. और a जेव्हा -1 असेल, बघा a जेव्हा -1 असेल त्यावेळी b कसा आहे तुमचा, +3 आहे. त्यामुळे
1 मायनस 3i किंवा -1 प्लस 3i याला एकत्र जर करायचं असेल प्लस और मायनस साइन द्यायचं आणि हा पहिला नंबर याचा घेऊन काढायचा. बघ प्लस साइन आत गेलं तर हे पहिला आन्सर मिळतं आणि मायनस साइन आत गेलं तर सेकंड आन्सर मिळतं. बघा चेक करून बघा. सो स्क्वेअर रूट ऑफ -8 - 6i इज प्लस और मायनस 1 - 3i. हे त्याचं स्क्वेअर रूट आहे. स्क्वेअर रूट फाइंड करायला प्रोसेस केवढी मोठी आहे पहा. पण हे जर चेक करायचं असेल आपल्याला चेक करायचं असेल तर मात्र प्लस और मायनसचा आता उलट चेक करा ना. ह्याचा स्क्वेअर केला ना की हा नंबर यायला पाहिजे. आपण काय अज्युम केलंय की या नंबरचं स्क्वेअर रूट a प्लस ib आहे. a आणि b च्या मी व्हॅल्यूज मिळवल्या त्या इथे रिप्लेसमेंट केल्या a प्लस ib मध्ये आणि स्क्वेअर रूट मिळवलं. मग जर या नंबरचं स्क्वेअर रूट -1 - 3i असेल तर 1 - 3i चा स्क्वेअर एवढा असला पाहिजे की नाही. मग स्क्वेअर करून बघूया आपण. आता या ब्रॅकेटचा स्क्वेअर करून बघूया. ह्याचा स्क्वेअर कायमच पॉझिटिव्ह 1 + 3i चा स्क्वेअर बघूया. चला फर्स्ट टर्म स्क्वेअर 1 प्लस लास्ट टर्म स्क्वेअर 9i स्क्वेअर. दोघांचा प्रॉडक्ट त्याचे डबल -2 × 1 × 3i प्रॉडक्ट आणि डबल 1 ॲज इट इज 9i स्क्वेअर. i स्क्वेअर म्हणजे -1 म्हणजे -9 झाले. -3 × 2 = 6i झाले. आणि सांगा 1 - 9 म्हणजे -8 -6i ॲज इट इज. हा नंबर आहे का बघा तुमचा -8 - 6i. मी म्हणलं तुम्हाला चेक करणं फार सोपं आहे. आपण जे आन्सर काढले त्याचा स्क्वेअर करून पाहिलात की तो नंबर यायला पाहिजे. इतकं सोपं आहे. हे का सांगितलं मी तर टेक्स्टबुक मध्ये एखाद्या प्रश्नातल्या 5 पैकी कोणत्या तरी एकाचा आन्सर चुकलेला आहे. कोणाच तरी एकाच मला आता माहित नाही. त्यामुळे तुम्ही असं उलट चेक करू शकता की आपलं आन्सर बरोबर आहे की नाही हे तुम्ही चेक करू शकता. ओके मी आणखी एक प्रश्न करून दाखवतो. ओके नाउ थर्ड एक्झाम्पल. त्यातलं थर्ड फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर्स 1 + 4√3i 1 + 4√3i. ह्याचा आपल्याला स्क्वेअर रूट विचारलेलं आहे. बघा लेट द स्क्वेअर रूट ऑफ 1 + 4√3i equals a plus ib where a and b कसे असले पाहिजेत रियल नंबर्स असले पाहिजेत. मग नेहमीप्रमाणे रूट जाण्यासाठी स्क्वेअरिंग बोथ साइड्स त्यातलं रूट निघून जाईल 1 + 4√3i. RHS मध्ये a plus ib चा ब्रॅकेट स्क्वेअर होणार. आता मी एक स्टेप जरा डायरेक्ट करतो. a plus ib स्क्वेअर फर्स्ट टर्म स्क्वेअर a स्क्वेअर प्लस लास्ट टर्म स्क्वेअर i स्क्वेअर b स्क्वेअर. i स्क्वेअर म्हणजे -1. आता एवढी प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. -b स्क्वेअर प्रोडक्ट ऑफ 2 and twice plus twice abi equating real and imaginary parts. रियल पार्ट रियल शी इक्वेट करा. a square minus b square equals 1 twice ab equals 4√3. 2 ट्रान्सफर ab equals 2 ने डिवाइड करायचं 2√3 शिल्लक राहील. काही एक ट्रान्सफर करा इधर a किंवा b. मगाशी मी काय केलं होतं a तसंच ट्रान्सफर केलं होतं आपण b तसंच ठेवलं होतं. सो b equals 2√3 upon a. Now replace the value of b in equation 1 from 1 and 2. a square minus b square वगैरह स्क्वायर. √3 upon a square minus b square is equal to 1. a square upon 1
माइनस 2 स्क्वेअर 4, 2 स्क्वेअर 4, रूट 3 चा स्क्वेअर 3, 4 3 जा 12 अपॉन ए स्क्वेअर, त्याचा स्क्वेअर नीट पहा, 2 स्क्वेअर 4, रूट 3 चा स्क्वेअर 3 अपॉन ए स्क्वेअर इज इक्वल टू 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन, a रेज टू 4 माइनस 12 अपॉन ए स्क्वेअर आहे बघा, अपॉन ए स्क्वेअर इथं ते ट्रान्सफर करायचं इथं इज इक्वल टू 1 ए स्क्वेअर. a रेज टू 4 माइनस ए स्क्वेअर माइनस 12 इज इक्वल टू 0. माइनस 12 ला स्प्लिट करा, डिफरन्स 1 यायला पाहिजे. 4 3 जा 12, साधं क्वाड्रॅटिक आहे पण रेज टू 4 मध्ये आपण स्क्वेअर मध्ये आन्सर लिहायचं. 4 3 जा 12, 4 3 a स्क्वेअर माइनस 4 a स्क्वेअर प्लस 3 इज इक्वल टू 0. दोघांचा प्रॉडक्ट 0 आहे. आयदर फर्स्ट टर्म 0 और a स्क्वेअर प्लस 3 इक्वल्स 0. a स्क्वेअर इक्वल्स 4 और a स्क्वेअर इक्वल्स माइनस 3. स्क्वेयर रूट a इक्वल्स प्लस और माइनस 2 और a इक्वल्स प्लस और माइनस. निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर रूट घेताना पहिल्यांदा त्या नंबरचं स्क्वेअर रूट घ्यायचं आणि इंटू आय लिहायचं. कोणत्याही निगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट घेताना, म्हणून ते पहिले व्हिडिओज व्यवस्थित पहा, ऐका, त्यात सगळं सांगितलेलं असतं. निगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट घेताना त्या नंबरचं रूट घ्यायचं आणि इंटू आय लिहायचं. प्लस और माइनस साइन हे येणारच. पण इथं काय दिलं आपण, ए आणि टी कसे असतात सांगा, रिअल नंबर्स असतात. हा इमॅजिनरी नंबर आहे, त्यामुळं ती लाईन मेन्शन करायची. a इक्वल्स प्लस और माइनस रूट 3i is not possible since a belongs to R. मग काय पॉसिबल आहे, therefore a equals प्लस और माइनस 2. ठीक आहे, मग a प्लस 2 असताना b किती आणि a इथे बघा इक्वेशन 2. पुढे कंटिन्यू करूया. फ्रॉम 2 when a equals 2, when a equals plus 2, a plus 2 जेव्हा असेल त्यावेळी b ची व्हॅल्यू काय आहे, 2 रूट 3 अपॉन 2, 2 रूट 3 अपॉन a आहे आणि a किती आहे, पॉझिटिव्ह 2 आहे, त्यामुळे 2 2 कॅन्सल, b ची व्हॅल्यू रूट 3. when a इक्वल्स, जर a मायनस 2 असेल तर b किती असेल, 2 रूट 3 अपॉन मायनस 2, 2 2 कॅन्सल, मायनस रूट 3. म्हणजे a आणि b च्या व्हॅल्यूज मिळाल्या. मग आता सांगा त्या नंबरचं स्क्वेअर रूट काय होतं बघा, इथं बघा. सो स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस 4 रूट 3i इक्वल्स काय होतं सांगा, ते a प्लस ib इज इक्वल टू, सांगा a जेव्हा प्लस 2 होता तेव्हा b किती आहे, प्लस रूट 3 आहे. म्हणजे 2 प्लस b ची व्हॅल्यू रूट 3i. बघा a जेव्हा प्लस 2 होता त्यावेळी b किती आहे, प्लस रूट 3 आहे. और a जेव्हा मायनस 2 होता तेव्हा b किती आहे, मायनस रूट 3, म्हणजे मायनस रूट 3i. मग हे एकत्र करून द्यायचं, प्लस और मायनस, आणि हे पहिला आन्सर लिहायचं 2 प्लस रूट 3i. का तर पॉझिटिव्ह साइन आत गेलं तर पहिला आन्सर मिळेल, मायनस साइन आत गेलं तर दुसरा आन्सर मिळेल. त्यामुळे या नंबरचं स्क्वेअर रूट आहे 2 प्लस रूट 3i, हे त्याचं स्क्वेअर रूट. आणि जर तुम्हाला चेक करायचं असेल तर या ब्रॅकेटचा स्क्वेअर करून बघायचं. जर चेक करायचं असेल तर या ब्रॅकेटचा स्क्वेअर करून बघा. 2 प्लस रूट 3i चा स्क्वेअर करा. फर्स्ट टर्म स्क्वेअर 4, आता स्टेप्स डायरेक्ट आहे. प्लस लास्ट टर्म स्क्वेअर रूट 3i चा स्क्वेअर, i चा स्क्वेअर मायनस 1, रूट 3 चा स्क्वेअर 3, हे झाले a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. आता ट्वाइस ab शिल्लक आहे. मल्टिप्लिकेशन 2 रूट 3i आणि डबल 4 रूट 3i, 4 रूट 3i आणि 4 मायनस 3 म्हणजे 1 प्लस 4 रूट 3i. हा प्रॉब्लेम तुमचा आहे का बघा, 1 प्लस 4 रूट 3i हे त्याचं स्क्वेअर रूट.
याप्रमाणे तुम्हाला चेक करता येतात। एकूण त्याच्यामध्ये टोटल 5 क्वेश्चन्स आहेत, त्यातले मी 2 करून दाखवले, उरलेले 3 तुम्ही स्वतः करायचे। ओके ओके, नाउ क्वेश्चन नंबर 2, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स। हा 10th स्टँडर्डचा सगळा पार्ट आहे। आपण 10वी मध्ये फाइंड द सोल्युशन्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन युजिंग फॉर्म्युला, परफेक्ट स्क्वेअर मेथड, म्हणजे स्क्वेअर टर्म कॅल्क्युलेट करायचं, असे 2-3 प्रकार आपण शिकलेलो होतो। त्याच्याशी रिलेटेड हा एक्सरसाइज आहे। सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्यातलं मी सेकंड एक्झाम्पल घेऊन घेतलेलं आहे। ट्वाइस एक्स स्क्वेअर मायनस रूट 3x प्लस 1 इज इक्वल टू 0, हे इक्वेशन तुम्हाला फाइंड करायचं। आता तर तुम्हाला 2 1 2 2 ला स्प्लिट करून मायनस रूट 3 मिडल टर्म तरी काय ऍडजस्ट होणार नाही, मग याला युजिंग फॉर्म्युला सोडवायचा। हा हे क्वेश्चन नंबर 2 3 4 सगळे जे आहेत की नाही याच्यातले, हे युजिंग फॉर्म्युलाच तुम्हाला करायचं, ठीक आहे। मग आता इथं आपण पहिल्यांदा ह्याला कम्पेअर करून घेऊया। आता ते सगळं 10वी सारखं लिहित बसायचं नाही, कम्पेअरिंग इट विथ एक्स बरोबर आहे, आणि लिहिलं तरी काही बिघडत नाही, डायरेक्ट ए बी सी च्या व्हॅल्यूज लिहिल्या तरी चालतात, ठीक आहे। मी आता या प्रॉब्लेमला लिहितो कम्पेअरिंग इट विथ कोणाशी कम्पेअर करतो आपण त्याला, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स 0। सांगा a किती आहे 2 आहे, b किती आहे मायनस रूट 3 आणि c किती आहे 1। हे झालं की आपण b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढायची। बघा b स्क्वेअर म्हणजे कोणाचा मायनस रूट 3, तुम्हाला फॉर्म्युलातला डिस्क्रिमिनंट आठवला का, फॉर्म्युला मायनस b, इथं लिहितो फॉर्म्युला x इक्वल्स मायनस b प्लस और मायनस रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन ट्वाइस a। त्यातला b स्क्वेअर मायनस 4ac आधीच कॅल्क्युलेट करून ठेवायचं। b स्क्वेअर मायनस 4ac, a म्हणजे 2 c म्हणजे 1, मायनस चा स्क्वेअर प्लस आणि रूट 3 चा स्क्वेअर 3, मायनस 4 2 जा 8, म्हणजे b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती आली मायनस 5। आणि हेच तुम्ही 10वीत असताना काय करायचं, जर b स्क्वेअर मायनस 4ac निगेटिव्ह आलं तर आपण असं म्हणायचं की त्या रूटच्या आत निगेटिव्ह टर्म द्यायची ना, त्यामुळे रूट्स ऑफ दिस इक्वेशन आर नॉट रियल अँड हेन्स नॉट ऍडमिसिबल, असं म्हणून आपण ते सोडून देतो। आता तसं नाही, स्क्वेअर रूट आपण निगेटिव्ह नंबर शिकलेलो आहोत, हाऊ टू फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह नंबर। b स्क्वेअर मायनस 4ac मिळालं तुम्हाला, देन युजिंग फॉर्म्युला, हा काय फॉर्म्युला बघायचं, x इक्वल्स मायनस b प्लस और मायनस रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन ट्वाइस a। बघा मायनस बी, मुळातच बी निगेटिव्ह आहे, मायनस बी काय झालं पॉझिटिव्ह रूट 3 प्लस और मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू अपॉन ट्वाइस a। a किती बघा आपल्याकडे 2 आहे, कंटिन्यू। सो x इक्वल्स हा रूट 3 ॲज इट इज प्लस और मायनस, कोणत्याही निगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट घेताना त्यात i येतो। पहिल्यांदा 5 चा स्क्वेअर रूट घ्या, रूट 5, आणि मग i द्यायचा, आणि अपॉन 2 2 जा 4 ॲज इट इज। फायनल आन्सर 2 वेगवेगळे द्यायचे, रूट 3 प्लस पॉझिटिव्ह साइन घेतले, रूट 5i अपॉन 4 अँड दुसरं रूट टाकलं x इक्वल्स रूट 3 मायनस रूट 5i अपॉन 4। या प्रकारे उरलेले तिन्ही क्वेश्चन्स आपले आपण सॉल्व्ह करायचे। ह्याच्यात फक्त काय आहे की स्क्वेअर रूटच्या आत निगेटिव्ह नंबर जरी आला तरी आपण त्याचं स्क्वेअर रूट घ्यायला आपण आता शिकलेलो आहे, एवढा फरक आहे। हा साधारण 10वीचाच पार्ट आहे, ओके ओके। नाउ क्वेश्चन नंबर 3, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन। पुन्हा तोच टाइप आहे, त्यातलं मी 4th एक्झाम्पल दिले, ix स्क्वेअर मायनस 4x मायनस 4i इक्वल्स 0। ॲज युजल कम्पेअर करून घ्या, कम्पेअरिंग इट विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स 0। सांगा a च्या जागी कोण दिसतंय i, b च्या जागी कोण दिसतंय बघा तुम्हाला, हा b म्हणजे कोण दिसतायत मायनस 4, आणि c म्हणजे कोण दिसतायत मायनस 4i।
हे झालं एबीसीच्या व्हॅल्यूज. बी स्क्वेअर मायनस 4ac कॅल्क्युलेट करून ठेवूया. बी स्क्वेअर म्हणजे मायनस 4चा स्क्वेअर मायनस 4ac. ए म्हणजे आय आणि सी म्हणजे मायनस 4i. 4 स्क्वेअर 16 मायनस 4चा स्क्वेअर. आता लक्ष द्या, मायनस इंटू मायनस खरं तर प्लस साईन येणार आहे. मायनस इंटू मायनस प्लस 16 येणार आहे. 4 4 16 पण आय इंटू आय स्क्वेअर पुन्हा मायनस साईन येणार आहे. म्हणजे हे झाले मायनस 16 0. सगळ्यात सोपं. बी स्क्वेअर मायनस 4ac 0 आहे. नाव युजिंग फॉर्म्युला x इक्वल्स मायनस बी प्लस ऑर मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन ट्वाइस ए. मायनस बी. बी मुळातच मायनस 4 आहे म्हणून ते प्लस 4 झाले. खरं तर पुढे काही लिहायची गरज नाही. बी स्क्वेअर मायनस 4ac 0 आहे अपॉन ट्वाइस ए. ए काय आहे बघा, ए म्हणजे आय ट्वाइस आय. सो x इक्वल्स 4 अपॉन वरती फक्त 4 आहे 4 अपॉन 2i. फायनल आन्सर 2 अपॉन आय. कॅन्सल. हे चालेल. किंवा तुम्हाला माहिती आहे की 1 अपॉन आय म्हणजे काय असतं सांगा. 1 अपॉन आय म्हणजे मायनस आय. मग याला 2 इंटू 1 अपॉन आय जर आपण लिहिलं, हे बघा x इज इक्वल टू 2 इंटू 1 अपॉन आय असं जर मी लिहिलं या नंबरला, तर 1 अपॉन आय म्हणजेच किती सांगा, मायनस आय. त्यामुळे हेही आन्सर झाले 2 इंटू मायनस आय म्हणजेच x इक्वल्स मायनस ट्वाइस आय. हे आन्सर देखील बरोबर आहे, हे देखील बरोबर आहे, कुठलंही चालेल. या प्रकारे हा क्वेश्चन 3 देखील तुम्ही कंप्लीट करायचा. ठीक आहे. आता क्वेश्चन 4 आणि 5 फार मोठे प्रॉब्लेम्स आहेत. इथपर्यंत आधी अभ्यास पूर्ण करून ठेवा. नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला क्वेश्चन 4 आणि 5 एक्सप्लेन करेन. टिल देन गुड बाय.